नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स म्हणजे विकासाचे अर्थशास्त्र हा विषय पाहत आहे आणि ह्याच विषयातला जो दुसरं प्रकरण आहे विकसनशील आणि विकसित देश हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहे ते तुम्हाला 5व्या सेमिस्टरसाठी BA भाग 2 BA भाग 3 यांच्यासाठी उपयुक्त आहे. डेव्हलपिंग अँड डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे ज्या विकसित आहेत आणि अविकसित राष्ट्र यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे मला सांगा, विकसनशील म्हणजे कोणते देश आणि विकसित देश हे म्हणजे कोणते देश? विकसनशील, समजा भारत हा विकसनशील देश आहे. अमेरिका, कॅनडा, जपान हे विकसित देश आहेत. यावरून आपल्याला समजू शकतं की विकसनशील आणि विकसित देश म्हणजे नक्की कोणते देश. यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा जो आहे अविकसित अर्थव्यवस्था. अविकसित अर्थव्यवस्था ह्याची व्याख्या काय आहे? अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय? बघा, या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. ज्या देशाचे दरडोई उत्पन्न हे विकसित देश यांच्यापेक्षाही कमी आहे अशा देशांना गरीब किंवा अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. मग यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स असतात अविकसित राष्ट्रांना? रोजगाराचा प्रश्न असेल, पोटभर अन्न नसणे, दारिद्र्य, बेकारी, सरकारी सेवांचा त्या ठिकाणी सरकारी सेवा कमी प्रमाणात असणे, कुपोषण जास्त प्रमाणात असणे, मृत्यूदर यांचे प्रमाण अधिक. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अविकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित राष्ट्रांना फेस कराव्या लागतात. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघ यांनी सुद्धा या ठिकाणी अविकसित देश याची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने अविकसित देश कोणाला म्हणायचं? तर त्यांच्या म्हणण्यानुसार जेथे सर्वसाधारणपणे उत्पादनकरिता दरडोई भांडवल अतिशय अल्प प्रमाणात उपलब्ध असते. दरडोई भांडवल अतिशय प्रमाणात उपलब्ध असते आणि जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा राष्ट्रांना किंवा अशा देशांना अविकसित राष्ट्र किंवा अविकसित देश म्हटलं जातं. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाने व्याख्या दिलेली म्हणजे जुन्या तंत्रांचा वापर केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा भांडवलाची प्रमाण कमी असल्यामुळे नवीन तंत्रज्ञान हे त्या देशांना घेणे शक्य नसल्यामुळे जुन्याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे विकसित राष्ट्रांबरोबर किंवा विकसनशील राष्ट्रांबरोबर हे देश आहेत यांना स्पर्धा करणे अतिशय कठीण होऊन बसतं. अशा ठिकाणी आपण संयुक्त राष्ट्रसंघाची व्याख्या सुद्धा आता बघितलेले विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आपला अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. बघा, अविकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. बघा, त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे शेती हा प्रमुख व्यवसाय. शेती हा प्रमुख व्यवसाय. बघा, जे अविकसित राष्ट्र असतात त्यांच्यामध्ये 70% जनता ही शेतीवर अवलंबून असते. शेतीवर, आणि शेती हाच प्रमुख व्यवसाय असतो. भारत हा देखील शेतीवर आधारित देश आहे. म्हणजे भारतातील सुद्धा 70% जनता ही शेती करते. पण विकसित देशांच्या तुलनेत कसं असतं? या ठिकाणी अमेरिकेचं उदाहरण दिलं. अमेरिकेत फक्त 2% लोक शेती करतात, तर कॅनडामध्ये 5% आणि जर्मनीमध्ये 2% लोक शेती करतात. मग फरक काय असतो? जर या ठिकाणी 2% शेती करत असं हे 2% लोक संपूर्ण देशाचा उदरनिर्वाह करत असतात. पण अविकसित देश आहेत या देशांमध्ये लोकसंख्येचा अतिरिक्त भार म्हणजे जी लोकसंख्या आहे ती पूर्णपणे डिपेंड ही फक्त शेती व्यवसायावरच असते. मग ह्यातूनच काय होतं? बेकारीची समस्या निर्माण होते आणि शेतीमध्ये भांडवल गुंतल्यामुळे काही वेळा जर दुष्काळ किंवा पावसाळी किंवा अवकाळी संकट पडलं तर सगळंपणे भांडवल हे बुडून जाण्याची शक्यता असते. आणि जे शेतीचं प्रमाण आहे आपल्याकडे बघितलं, शेतीचं लहान लहान तुकड्यांमध्ये प्रमाण आहे. जसं की गुंठ्यांमध्ये, एकरामध्ये फार प्रमाणात शेतीचं प्रमाण आपल्याकडे कमी प्रमाणात आहे. आणि शेती ही आजही आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, शेती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. पारंपरिक म्हणजे जी यंत्रणा आहे, नवीन तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळं काय, शेतीतून मिळणारे उत्पन्न अल्प असते आणि वाढती लोकसंख्या हेही याचे मुख्य कारण असू शकतं. आणि जर पाहिलं की जर शेतकऱ्याचं उत्पादन कमी झालं तर शेतकऱ्याला काय होतं?
कर्जबाजारीपणा वाढत असतो. त्याच्यानंतर शेतकरी जो आहे तर आपण पाहिलं की आत्महत्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. कशामुळे वाढलेल्या असतील विद्यार्थी मित्रांनो? मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित व्यवसाय आणि अवकाळी किंवा पावसाळी जे संकट आहे त्यांना सामोरे जावं लागल्यामुळं आणि जो शेतकऱ्याने कर्ज घेतलेले असते ते कर्ज फेड न झाल्यामुळं यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. तसंच भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा जो हिस्सा आहे तो जवळपास 50% पेक्षाही जास्त आहे. यातला जो दुसरा मुद्दा आहे अतिरिक्त लोकसंख्या. बघा, अविकसित जे देश आहेत किंवा अविकसित अर्थव्यवस्था आहे यांच्यामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असते. बघा, आज भारताचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि ह्या देशामध्ये जन्मदर किती आपल्याकडे उच्च आहे पण मृत्यूदर कसा आहे? कमी आहे. मग यातून लक्षात काय येतं विद्यार्थी मित्रांनो की लोकसंख्येचा वाढीचा वेग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि बघा, जे अविकसित राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 40% एवढी बालके असतात आणि यांची कुपोषण किंवा जे बेसिक नीड जे आहेत त्या कमी राहिल्यामुळे त्यांचा विकास खुंटतो. परिणामी कुपोषण किंवा इतर समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या जी अशी बालके किंवा कुपोषणयुक्त जी बालकं आहेत त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही आणि अशा गोष्टी या राष्ट्रासाठी मारक ठरतात. त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा जो आहे प्राथमिक वस्तूंचे उत्पादन. बघा, प्राथमिक वस्तूंचे उत्पादन कोणकोणते असेल प्राथमिक क्षेत्रात? फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये शेतीचं दिलं जाईल. शेती असेल, मासेमारी, वनसंवर्धन, खाणकाम, ह्या सगळ्यांचं प्राथमिक क्षेत्रात किंवा प्राथमिक वस्तूंचे उत्पादन याच्यामध्ये आपण या ठिकाणी प्राथमिक वस्तूंचे उत्पादन गणले जाईल. मग याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण अन्नधान्याचा विचार केला तर अविकसित देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची तुटवडा जाणवतो. मग तसेच इतर गोष्टींची त्या ठिकाणी आपल्याला कमी जाणवते, जसं की बँकिंग सेवा असेल, दळणवळण असेल, ट्रान्सपोर्ट असेल, वाहतूक, ह्या सगळ्या क्षेत्रांचा किंवा सगळ्या गोष्टींचा अविकसित देशांमध्ये कमतरता दिसून येते. उदाहरण सांगायचं झालं तर भारतातला जो चहा आहे, भारताचा चहा, ब्राझीलची कॉफी, पाकिस्तानमध्ये जो कापूस, तसेच बांगलादेशमध्ये जो ताग आहे, या इत्यादी देशांमध्ये ह्या वस्तूंचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु अविकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भांडवलांची कमतरता असल्यामुळे त्यांना फार मोठ्या प्रमाणात कच्चा माल देखील उपलब्ध होत नाही. तसेच वस्तू आणि सेवांचा पुरवठा देखील फार कमी प्रमाणात होतो. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे बेरोजगारी. बघा, आज बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणावर जगावर संकट आहे. लॉकडाऊन फर्स्ट असेल, सेकंड असेल, इत्यादीमुळे कितीतरी लोकांना बेरोजगारीला सामोरे जावं लागलं. ही बेरोजगारी कशामुळे झाली, का आली? बघा, वाढणारी तीव्र लोकसंख्या असेल, तसेच शेती हाच प्रमुख व्यवसाय असेल आणि औद्योगिकरणाचा जो मंद वेग आहे किंवा औद्योगिकरणाचा जो वेग आहे तो अतिशय कमी प्रमाणात, तसेच कुशल कामगार नसणे, तसेच ह्या सगळ्या गोष्टींच्या जे आहे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. हे अविकसित राष्ट्रांमध्ये दिसून येतं. कारण हे जे अविकसित राष्ट्र आहेत यांच्यामध्ये, ह्या राष्ट्रांमध्ये प्रत्येक गोष्टीची कमतरता जाणून येत असते. जसे की भांडवल असेल, पैसा असेल किंवा वस्तू आणि सेवांचा पुरवठा, ह्या सगळ्यांमुळे बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतरचा जो पाचवा जो मुद्दा आहे दारिद्र्याचे मोठे प्रमाण. बघा, अविकसित देशांमध्ये जर आपण पाहिलं की हे सगळ्या गोष्टी असल्या तर साहजिकच त्या ठिकाणी दारिद्र्याचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात असणार आहे. कारण की जवळपास निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही शेती करत असते
आणि ह्यातला जो 80% हिस्सा हा अन्नदानासाठी खर्च होत असतो. आणि जर विकसित देशाच्या तुलनेत विचार केला तर विकसित देशांमध्ये हा जो खर्च आहे तो केवळ 15 ते 20% एवढाच असतो. मग विकसित देशाचे लोक आहेत ते आपल्या आहारामध्ये फार मोठ्या प्रमाणात जो पौष्टिक आहार असेल त्याचा वापर केला जात नाही. तर विकसनशील देशांमध्ये अंडी असेल, मटण, मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्य यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित देशांमध्ये वापर केला जातो. आणि यांचे जर आहारातून जर बघितलं आपण अविकसित देश आहेत तर 2000 कॅलरीज उपलब्ध होतात, तर विकसित देशांमध्ये 3000 कॅलरीज नागरिकांमध्ये उपलब्ध होतात. अविकसित देशातील जी लोक राहतात त्यांच्यामध्ये आपल्याला चांगली निवास किंवा आरोग्य व्यवस्था मिळत नाही. तर जे विकसित राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये उत्कृष्ट निवास असेल, आरोग्य व्यवस्था असेल, रोजगार असेल, तसेच व्यक्तींच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या बेसिक्स नीड आहेत ह्या विकसित देशांमध्ये पूर्ण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आर्थिक मागासलेपणा. बघा, अविकसित देश आहेत काय त्या ठिकाणी जे काम करणारे कामगारांची कार्यक्षमता कशी असते, कमी असते. कारण की कौशल्य नसतं किंवा त्यांच्यामध्ये एखादं स्किल नसतं. त्यामुळं आहे त्याच कामगारात काम करून घेणे, त्यामुळे तो कामामध्ये स्मार्टनेस किंवा ते गुडनेस आपल्याला दिसून येत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात. यांच्यामध्ये आपल्याला बघितलं आपण कुपोषण असते, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे निरक्षरता, प्रशिक्षणाचा अभाव, त्या ठिकाणचं भौगोलिक वातावरण कशा प्रकारचं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, अपुरे भांडवल. बघा, अपुरे भांडवल. बघा, अविकसित अर्थव्यवस्था आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जरी आपण हा मुद्दा म्हटला तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की बघा, अपुरे भांडवल, जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा कोणतीही गोष्ट मिळवू शकत नाही. तसेच अविकसित राष्ट्रांच्या बाबत आहे, कारण की अल्प प्रमाणात भांडवल असतं, त्याच्यामुळे त्यांना तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टींवर खर्च करता येत नाही. पण विकसित देशाचा विचार केला तर त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात भांडवल असते. मग ते आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान ह्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात आणि आपल्या देशाचा किंवा राष्ट्राचा विकास करत असतात. पण अविकसित राष्ट्र आहेत त्यांच्याकडे अपुरे भांडवल असल्यामुळे ते ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत किंवा आणि याच्यामुळंच काय होतं तर दारिद्र्याचे दुष्टचक्र असेल हे फिरत राहतं. मग याच्यामुळे अपुऱ्या भांडवलामुळे काय होतं, या अविकसित राष्ट्रांमध्ये उद्योगधंद्याची निर्मिती होत नाही. तसेच इतर गोष्टींना देखील त्यांना सामोरे जावे लागते. नंतरचा जो मुद्दा आहे नैसर्गिक साधन संपत्ती यांचा अपुरा वापर. बघा, या ठिकाणी बघितलं आपण अपुरे भांडवल असल्यामुळे त्यांना कोणकोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं. तसंच अपुरे भांडवल असले तर नैसर्गिक संसाधने जरी त्या देशामध्ये पुरेशी असेल तरी त्यांच्यावर काम करणे किंवा ते नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे हे त्या देशांना शक्य नसते. जसं की आपण बघितलं की विविध राष्ट्र असतील, आफ्रिका खंडातील असतील किंवा आशिया खंडातील विविध असे देश आहेत की नैसर्गिक साधन संपत्ती पुरेशी आहे पण भांडवलाची कमतरता असल्यामुळे ते त्या ठिकाणी काम करू शकत नाहीत किंवा तंत्रज्ञानाचा चांगला वापर करू शकत नाहीत किंवा वीज निर्मिती म्हणा किंवा सौर ऊर्जेतून जलविद्युत निर्मिती किंवा इतर गोष्टी ज्या आहेत हे करू शकत नाहीत. कारण की अविकसित राष्ट्रांमध्ये आपण बघितलं की बाजारपेठांचा त्या ठिकाणी आपल्याला अभाव दिसतो. अपुरे भांडवल असेल किंवा भांडवलाची कमतरता, आर्थिक मागासलेपणा असेल, दारिद्र्याचे मोठे प्रमाण असते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करण्यासाठी मारक ठरतात. तसेच जो नंतरचा जो मुद्दा आहे आर्थिक विषमता. बघा, आर्थिक विषमता आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते विद्यार्थी मित्रांनो. श्रीमंत गरीब असेल किंवा विकसित देश अविकसित देश, तसेच उच्च नीच्च या सगळ्या गोष्टींचा भेदभाव आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं गेलं अविकसित जे देश आहेत
त्याच्यामध्ये उत्पन्न वाटपात आहे ना फार मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आढळून येते. त्यातले ह्या देशांमधले 20% लोक जे श्रीमंत असतात त्यांच्याकडे उत्पन्नाचा 60% भाग असतो देशाच्या. तर तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्याकडं 60% लोक जे आहेत त्यांच्याकडे फक्त राष्ट्रीय उत्पन्नाचा किंवा उत्पन्नाचा फक्त 10 ते 15% भाग असतो. श्रीमंत लोक आपण बघितलं की गाडीमध्ये फिरतात, बंगले असतो, दागिने असतात. जे अनुत्पादक वस्तू असतात त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात खर्च दिसून येतात. पण तळागाळातले लोकसुद्धा बघा, तळागाळातले लोकसुद्धा काय करत असतात की नको त्या गोष्टीवर सुद्धा जास्त खर्च करत असतात. फॉर एक्झाम्पल लग्न असेल, सण समारंभ अशा कार्यक्रमावर देखील मोठ्या प्रमाणात हे तळागाळातील लोक खर्च करत असतात. अविकसित देशातील ही प्रवृत्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात मध्ये असते ना. अशाप्रमाणे ही जी विषमता किंवा यामुळे देशाच्या एकूण उत्पादनावर किंवा राष्ट्रीय उत्पन्नावर फार मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. नंतरचा जो मुद्दा आहे कुशल संयोजकांचा अभाव. बघा, चांगले कुशल कामगार असेल तर कामही चांगल्या प्रकारे होतं, आणि जर कामगार चांगल्या प्रकारचे नसेल तर जे की काम कितीही सोपं असलं तर ते अवघड होऊन जातं. अविकसित राष्ट्रांमध्ये काय होतं, निरक्षरतेचं प्रमाण जास्त असतं. शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे तिथल्या लोकांना शिक्षण घेता येत नाही, आणि त्यामुळे कुशल कामगार किंवा कौशल्य आहे ते निर्माण होत नाही. त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी कौशल्याचा अभाव दिसून येतो. बघा विद्यार्थ्यांनो, जर पण विकसित देशाच्या तुलनेत विचार केला तर विकसनशील देश आहेत किंवा विकसित देश आहेत यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिक्षण सुविधा असतील किंवा प्रशिक्षणार्थी जे केंद्र आहेत ते फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कुशल कामगारांची सहज उपलब्धता होते. पण अविकसित राष्ट्रांमध्ये ह्या सगळ्या सेवा सुविधांचा जो वापर आहे, ह्या सेवा सुविधांचा वापर आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणात असतो. त्यामुळे तिथं